आज मी तुम्हाला माझ्या पूर्ण दिवसाचा शेड्यूल दाखवणार आहे आणि मी माझ्या भावासोबत सकाळी मार्केटला गेली होती। तो गेला कामावर, मला मार्केटला सोडली आणि खूप गर्दी होती। मला रेकॉर्डिंग करायला जरा पण जमलं नाही। माझे केकचे बॉक्स बॅग जे काही लागणार होतं ते मी घेतलं आणि तिकडून मी निघाले 3 वाजता आणि खूप पाऊस होता आणि रश पण खूप जास्त होती, तर मला रेकॉर्डिंग करायला एवढं नाही जमलं। आणि त्यानंतर घरी आली। मला संध्याकाळी एक स्पंज न्यायचा होता दिव्याला, तर मी पटकन स्पंज बेक केला आणि नंतर आल्मंड चॉकलेट होता आणि दुसऱ्या दिवशी पण मला आल्मंड चॉकलेट होता। तर जे काय आल्मंड होते ते मी पूर्ण रोस्ट करून ठेवले आणि जे बॉल्स आहेत ना ते माझ्याकडे ग्रे कलरचे नव्हते, तर मी स्वतः बनवले। आणि तुम्हाला जर फुल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, तर मी नक्की तुमच्याजवळ शेअर करेल। आणि त्यानंतर हा जो केक होता तो मला 6 वाजता द्यायचा होता, तर मी लगेच तो रेडी करून घेतला आणि मॅमला मी बोलले की माझ्याकडे बॉल्स नाही तर ते मी स्वतः तयार करेन आणि त्याच्यावरती लावेल। तर ते बोलले हो चालेल। आणि हा पण केक माझ्याच पेजवरून होता, त्यांनी मला एक डेकोरेशन पाठवलेलं, त्याच्यानुसारच त्यांना केक हवा होता आणि त्यांना तसाच मी सेम बनवून दिलेला। आणि हा जो केक होता तो मला न्यायचा होता दिव्याला। तर टॉल केक होता एकदम आणि त्याच्यावरती जे रोज असतात ना त्याच्यात ते पाकळ्यांनी पूर्ण कवर करायचा होता। तर व्हाईट केक ठेवला नाही, कारण मग नंतरला थोडंसं तरी जागा राहिली असती तर ते दिसून आलं असं, त्यामुळे मी पूर्ण रेड करून त्याला पाकळ्या लावलेला। आणि हा होता केकचा फायनल लुक। मग हा केक घेऊन मी निघाले दिव्याला आणि ठाणे स्टेशनला एवढी गर्दी होती, खूप म्हणजे खूप समजतच नव्हतं। नंतर हा केक कसा बसा तरी नेला, मॅमला दिला, मॅमने मला जिलेबी दिला। मला बोलली तर काय आणू समजत नव्हतं। त्यानंतर स्टेशनला येईपर्यंतच मला वाजले 12 आणि इथे पण माझा दिवस संपत नाही। दुसऱ्या दिवशी मला 4 ऑर्डर होत्या, तर त्या पण मला कंप्लीट करायच्या होत्या। तर ते पूर्ण जी काही क्रम कोटिंग होती ती मी पूर्णपणे करून घेतली आणि चॉकलेट गनाश पण संपलेली, ती पण मी रेडी केली। आणि ते सगळं करता करता मला 2:15 वाजले आणि हा एक केक होता जो की मला मॉर्निंगला 8